राज्य सरकारी किंवा राज्य शासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी आजच्या दिवसाची म्हणजे 10 जुलै 2024 रोजीची एक महत्त्वाची, आनंदाची आणि एक मोठी बातमी समोर आली आहे। कारण वित्त विभागाने तसा GR निर्गमित केला असून त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। मित्रांनो, माहिती अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे। राज्यामध्ये मोठमोठ्या आणि वेगवेगळ्या योजनांची घोषणा होत असतानाच आजच्या दिवशी 10 जुलै 2024 रोजी वित्त विभागाने एक महत्त्वपूर्ण GR समोर आणला आहे, ज्यामध्ये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ देण्यात येणार असून सोबतच थकबाकीसुद्धा लगेच जुलै महिन्याच्या पगारात देणार असल्याचे घोषित केले आहे। तर काय आहे तो GR? राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत। मित्रांनो, हा GR वित्त विभागाकडून आलेला असून याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन आता असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46% वरून 50% करण्यात यावा, म्हणजे इथे 4% वाढ पुन्हा करण्यात आली आहे। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह म्हणजेच 6 महिन्यांच्या थकबाकीसह माहे जुलै 2024च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी। म्हणजे मित्रांनो, हा महागाई भत्त्याचा नवा दर म्हणजे 50% महागाई भत्ता दर हा 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला असून जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या 6 महिन्यांची जी काही थकबाकी असेल ती थकबाकीसुद्धा तुम्हाला जुलै महिन्याच्या पगारात रोख रकमेत मिळणार आहे। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे यापुढे चालू राहतील। तर मित्रांनो, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना आता 50% महागाई भत्ता दर लागू करण्यात आला असून त्याची थकबाकी जुलै महिन्याच्या पगारात दिली जाणार असल्याचे या GR मध्ये समजते। त्यामुळे ही आनंदाची महत्त्वाची बातमी तुम्ही इतरांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।